पाठीमागे उभे राहा. सुद्धा पाठीमागे उभे राहा.
आजीचे हे माझा तुम्ही तो माझा 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 आजीचे हे माझा
सत्कार करायची प्रथा चांगली आहे. नंतर कीर्तन नाही आवडलं तरी शिवाय द्यायला मोकळे. कारण की ऐकून जर सत्कार करायचं म्हटलं तर फार कमी लोक सत्काराच्या लायकीचे राहतील. थोडा आवाज घुमतोय बघतो नको कमी करतो. विठाला विठाला मोजकी लोक परमार्थामध्ये असतात की ज्यांना स्वतःच्या ध्येयाबद्दल ज्ञान असतं. मोजकी लोक असतात परमार्थामध्ये. अंधश्रद्धेनं वाटचाल करणारे, विश्वास ठेवून वाटचाल करणारे, काही प्राप्ती मिळेल या हेतूनं वाटचाल करणारे, आणि काहीला काहीच साध्य होत नाही म्हणून परमार्थात येणार आहे. कुठंच जमलं नाही तर चला ही बोबाजी बरी आहे आपली. लोकही प्रश्न विचारत नाहीत, चुकलं तर शिक्षा देत नाहीत. खूप कमी लोक, शताब्दीमधून एखाद दोन लोक, मी असं म्हणतोय सौजन्य म्हणून, असं काही जरुरी नाही की तेवढे असतीलच. खूप कमी लोक आहेत त्यांना परमार्थात काय केलं पाहिजे याचं ज्ञान आहे. विठ्ठल लक्षात ठेवा बरं. खूप कमी लोक आहेत परमार्थामध्ये. काही केलं पाहिजे याच्यापेक्षा काय करायला पाहिजे याचं ज्ञान महत्वाचं आहे. जन्माला आलेला प्रत्येक पोरगा ज्या धर्मात जन्माला येतो, ज्या लोकात जन्माला येतो, त्याची संस्कृती, त्याचा धर्म, त्याची भाषा तशी होऊन जाते. हे त्याचं नशीब. तो कुठं जन्माला येतो, कसं संस्कृती आहे, काय ऐकायला मिळतं, असं काही जरुरी नाही की तुम्ही ठरवाल त्या पद्धतीने हो. परंतु कधी कधी असं पाहायला मिळतं की पूर्वजन्माच्या संस्कारानं आणि काहीतरी ध्येय त्याच्यापुढं असं मांडून ठेवले. ध्येय निश्चिती होते. शब्द थोडंसं नीट ऐकायला होतं. ध्येय निश्चिती होतं म्हणजे नेमकं करायचं काय. मोठं उदाहरण जर द्यायचं ठरलं ना, 16व्या वर्षी आपल्याकडच्या मुलांना 10वी नंतर कुठं ऍडमिशन घ्यायचं याचं ज्ञान नाही आहे. बरं, ज्या विषयात घ्यायचं आपल्याला ऍडमिशन, त्याची पुढची प्रचिती काय मिळणार आहे तेही माहीत नाही. म्हणजे 16 वर्षाचा जर मुलगा असेल तर त्याला काहीच कळत नाही की आपण नेमकं ऍडमिशन कुठे घ्यायचं, कोणता विषय चांगला. आणि त्याच वयामध्ये भगवान श्री ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी लिहिली. त्याच वयामध्ये भाष्यकाराने भाष्य लिहिलं. आणि त्याच वयामध्ये शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली. म्हणून आज कीर्तनाला आहात.
16व्या वर्षी माझा राज्य हे स्वतंत्र पाहिजे, हे 16व्या वर्षी ध्येय नक्की केलं म्हणून ते करू शकले. विठ्ठल विठ्ठल. अवघड करायचं काही हेच माहित नाही. आणि त्यातले त्यात आईबाप जर कन्फ्यूज असतील, माझा अर्थ लक्षात ठेवा, आई एका वळणावर बाप एका वळणावर असले तर पोराचं वाटोळच होतं. आई सायन्सची असावी, बाप आर्टचा असावा, आणि पोरगा दोन्हीही ग्रहण करणारा नसावा. काय अवस्था असेल, किती भांडणं असतील त्या घरामध्ये. ध्येय निश्चित होत नाही, काय करायला पाहिजे, त्याची वाटचाल कशी करायला पाहिजे. पहिलं आपल्याला काय प्राप्त करायचं आहे हे नक्की करावं लागतं. परमार्थाची शाळा असेल, संसारातली शाळा असेल, किंवा व्यापार पद्धती असेल, असं काही काय करायला पाहिजे हे सांगत नाही तुम्हाला. जे करायचंय ना त्याची पहिलीपासून सुरुवात करायला पाहिजे, की मला अमक्या ठिकाणापर्यंत जायचंय, अमकं मला साध्य करायचंय. आपली गफलत काय होती, दरवर्षी माणसं विषय बदलतात, नाही कळत. दरवर्षी माणसं विषय बदलतात, म्हणूनच त्याने विषयी म्हणतात. विठ्ठल एका जीवनावर नक्कीच नसतात. किती व्यापार करतील, किती लग्न करतील, ते विषयी शब्द हा पारिभाषिक आहे, ज्याला कळला त्याला कळला, पण हे शब्द लवकर कळतात. काहीच कळत नाही त्यांना. शिक्षण बदलतील. काही काही माणसं असे 15 विषयामध्ये ग्रॅज्युएट झालेले. कशा करता केलं तुम्ही 15 वेळा ग्रॅज्युएट 15 विषयामध्ये? काही नाही वाटलं आपलं, कधीच नाही जीवनामध्ये. आणि भारत एवढा आरामशीर देश आहे, मरेपर्यंत नक्की करा काय पाहिजे तरी चालेल. आणि जर काहीच झालं नाही तर तुम्हाला एखाद्या महाराजाकडे गेला तर मोक्ष तुम्हाला मिळू शकतो, इथपर्यंत आपल्या धर्मामध्ये खात्री. मिळवायचं नाही, आपोआप मिळतो. विठ्ठल परिणाम काय होतो लक्षात ठेवा. जसं तुमचे पैसे वायाला जातात आजमवण्यामध्ये, या विषयात काय त्या विषयात, तसं तुम्ही रोज ध्येय बदलत असल्यामुळे तुमच्या जीवनातले दिवस व्हायला जातात. आणि मग तुम्हाला 60 नंतर कळतं की परमार्थ चांगला होता, आता काय फायदा त्याचा. सकाळी खाल्लेलं लक्षात राहत नाही, मागच्या महिन्यात पोरगा काय बोलला लक्षात राहत नाही. आणि मग ती लोक येतात, महाराज आम्हाला ज्ञानेश्वरी ऐकायची. मला ऐकायला येतं का नाही ते तर मग माझा, कारण की ध्येय बदलण्यामध्ये, विषय नक्की करण्यामध्ये आपलं आयुष्य निघून जातं. आणि नेमकं आपल्याला शेवट पण कळत नाही. आणि ज्या वेळेस अक्कल येते, ध्येय कळतं, त्यावेळेस आयुष्य हातात राहिलेलं नसतं. म्हणून तुम्ही काकड्याचे अभंग बघा, नाटाचे अभंग बघा. नाटाच्या अभंगामध्ये आत्मोद्गार आहे, स्वतःविषयी केलेलं चिंतन आहे. जेणे हा जीव स्वतःविषयी काय वाटतं, मला स्वतःबद्दल काय वाटतं. तुम्ही कधी विचारा, लोक दुसऱ्याला काय वाटतं म्हणून जगतात. आणि संतांचे सगळे अभंग वाचा तुम्ही, स्वतःबद्दल काय वाटतं त्यांचं परिणिती. अभंग म्हणजे तेच आहे, स्वतःला काय वाटतं, स्वतःचा काय अनुभव आहे. जगाचा असेल ना अनुभव, 600 कोटी लोक आहेत, कोणाचा अनुभव तुम्ही शेअर करणार आहे, कोणाच्या अनुभवाशी तुमचं साधर्म्य असणार आहे. तुम्हाला काय पाहिजे हे पहिलं नक्की करा. विठ्ठल विशेष करून मी काही संसारातलं बोलत नाही, तुमच्या लक्षात काहीतरी वेगळं यायचं. विशेष करून परमार्थामध्ये साधक लोकांमध्ये गैरसमज फार झाले. मी आळंदीचा अभ्यास करतो, बाहेरचा अभ्यास करतो, माझ्या लक्षात येतं त्या प्रवचनकाराला किंबहुना सांगणाऱ्याला, शिकणाऱ्याला, शिकवणाऱ्याला काय शिकवायचं हेच माहित नाही. माझा अर्थ चुकीचा काढू नका. तो आलेला असतो ज्ञानोबाईचा अनुग्रह घेण्यासाठी, ज्ञानेश्वरी समजण्यासाठी आलेला असतो. आणि जसं येताना जी भावना असते त्याची ज्ञानेश्वरी कळावी, ती भावना हळूहळू बदलत जाते. आणि तो एवढा मोठा वेदांती होतो, एवढा मोठा व्याकरणाचार्य होतो, सगळं येतं, फक्त ज्ञानेश्वरी येत नाही. आज ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे. ज्ञानेश्वरी सोडून, तुकोबारायचं मनोगत सोडून सगळे विषय कीर्तन प्रवचनातून ऐकायला मिळतात. पण ज्ञानोबाला काय वाटतं ते सांगत नाही, तुकोबाराला काय
सांगत नाही कोण. ही तुमची परिस्थिती नाही आहे, ही तुकोबाराची पण परिस्थिती तीच आहे. तुकोबाराचा एक अभंग इतका गोड आहे. समर्पित वाणी, समर्पक वाणी, नीट आहे का, नाही ऐकी जे सोकाणी. मी तुम्हाला आत्ताच्या वर्तमान काळावर बोलतोय असा काही ग्रह करू नका. समर्पक वाणी, समर्पक शब्द आहे, नाही ऐकी जे सोकाणी. जर तुकोबरायला समर्पक वाणी ऐकायला मिळत नाही, तुमचा आमचं काय प्रश्न आहे. आणि म्हणून आपली प्रगती चुकीची ठरते. आपल्याला भक्ती ऐकायची असते, जबरदस्ती ज्ञान ऐकावं लागतं. आपल्याला माऊली ऐकायची असतात, तुकोबरा ऐकायचे असतात, जबरदस्ती संसारातल्या विसंगती ऐकाव्या लागतात. त्या विनोदाच्या रूपाने असतील, जड रूपाने असतील. बरं, आता एकदा कळालं संसार हा माया आहे, अनित्य आहे, मरेपर्यंत तेच ऐकायचं का? बोला ना. जे पहिलीमध्ये शिकवलं, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव, मरेपर्यंत तेच. बरं, दुसरं काय बोललं की लगेच डोळे वाटतात. महाराज हे काय चाललंय तुम्ही, यांच्या विरोधात चालले, त्यांच्यावर ही चुकीची भाषा आहे. हरिमुखे म्हणा, हे ज्ञानोबरीची सुरुवात आहे. नामा परते तत्व, शब्दाचे प्रयोग सावकाश ऐका. खूप जलद गतीने हरिपाठ म्हणल्यामुळे ना तुम्ही पळून जाता आणि तो हरिपाठ पाठीमागे राहतो. नामा परते तत्व, नाही रे, नाही मला ऐकायचं नाही, अन्यथा वाया जाशी. नाही कळलं, अन्यथा अनेक पंथा. महाराष्ट्राची काय परिस्थिती, किती पंथ आहेत आपल्यामध्ये, अनेक पंथा वाया जाशी. हे म्हणणारेच दुसऱ्या पंथामध्ये असतात. विठ्ठल विठ्ठल. आपण काय आहे, आपण आळंदीला येतो, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ असतो, गाथा असतो, कळतच नाही. आपला हरिपाठ पाठ आहे, आपला ध्येय निश्चित नाही, काय करायचं पाहिजे आपलं निश्चित नाही, ते ऐकत बसतो. परिणाम आपला वेळ, आपलं तारुण्य, आपली बुद्धी सगळी व्हायला जाते. आणि मग कधीतरी म्हातारपणामध्ये आपल्याला कळतं की नाही आपल्याला हे पाहिजे होतं. मग आता तिथं लांब राहून गेलं. आता तुम्हाला सांगायचं की 70 वर्ष वय झालं आणि मग जर तुम्ही करायला लागले की नाही मला आता ज्ञानेश्वरी शिकायचे, बुद्धीतलं केमिकल संपलंय, रसायन. आणि आपल्या पोटी जन्माला आलेली पोरं आपल्याला समजून सांगतात, बाबा तुम्हाला आता काही कळत नाही, एवढं सुद्धा त्याला कळत नाही. बाहेरचे लोक म्हणतात तुम्ही म्हातारा झालात, तुम्हाला काही कळत नाही, तिथपर्यंत ठीक आहे. पण घरचे सुद्धा म्हणायला लागल्यानंतर त्याला सुद्धा कळत नाही. ह्या अवस्थेत ज्ञानेश्वरी कशी करायची. सगळ्या गावांनी आपल्यावर शिक्का टाकला, तुम्हाला काही कळत का. आग्रह करतो आपण कळलं पाहिजे आपल्याला, काय योग्यता आहे आपली. बरं, याची योग्यता जर पाहिली तर काहीच नसते. मुलांनी कमवलेलं असतं, निवांत राहत असतो, थोडंफार कमवलेलं असतं. याला विचारलं काय कमाई तुझ्या जीवनामध्ये, कमाल झाली तुमची. मी माझ्यासारख्याला तुम्ही प्रश्न विचारता, शिपायापासून मंत्र्यापर्यंत सगळ्याला प्रश्न विचारा, स्वतःला तुम्ही कमी समजत नाही आणि कोणीही जास्त नाही संतापेक्षा. अर्थ कळाला. कुणीही स्वतःला कमी समजत नाही जिवंत असणाऱ्या माणसापैकी, आणि संतापेक्षा कुणीही जास्त नाही, हे सत्यता आहे. आणि संतापेक्षा जास्त मोठं कुणी नाही, संतापेक्षा जास्त मोठं कुणी नाही. आणि दुर्भाग्य त्यांचं सोडून सगळ्याचं ऐकतो. बसते डोक्यामध्ये, त्यांचं सोडून सगळ्याच ऐकतो. काही काही माणसं भाग्यवान आहेत, आई बाबाचं ऐकत नाही पण पत्नीचं ऐकतात. आताचा जर नवीन काळ पाहिला तर किती सुंदर काळ झालेला आहे. लग्नाच्या अगोदर पोरगी सांगते वेगळं निघत असेल तर लग्न करू, नाही तर अगोदरच वेगळं आहोत. आईला काय बोलता येतं महाराज. आणि जर एखाद्या संतांचं वाक्य सांगितलंच तुम्ही, लगेच शब्द जुनं झालं. ते बरोबर काय म्हणतात, ते सिद्धांत कधी जुने होत नसतात. मानवी जीवनासाठी तयार केलेले सिद्धांत हे जुने होत नसतात.
बालपण तरुणपण म्हातारपण कधी जुनं होत नसतं. काय समस्या निर्माण होते जीवनामध्ये, नक्की काय पाहिजे ते कळत नाही. बरं कळतच नाही का, मी तुम्हाला एक वेगळ्या भाषेत सांगतो. अभंग आहे सगळं वेगळ्या भाषेत सांगतो. जी लोक कामगार मंडळी आहेत, ज्या कंपनीमध्ये काम करतात, कमीत कमी त्यांची एक इच्छा असते, ज्यांच्या हाताखाली आम्ही काम करतो त्यांनी आम्हाला चांगलं म्हणावं. बरोबर आहे, बोलत सगळं फक्त विषय घेऊन नका. ज्याच्या हाताखाली आपण काम करतो, म्हणजे नवरा असेल, बॉस असेल, बाप असेल. लहान मुलाचा स्वभाव बघा तुम्ही, शाळेतून आला ना की तो पहिलं गणित आपलं प्रगती पुस्तक दाखवतो आणि त्याची अपेक्षा असते की मला चांगलं म्हणावं. दोन शब्द, सगळा अभंग एवढ्याच शब्दामध्ये, विठ्ठल नाही कळलं म्हणून पुढचं कीर्तन करायचं. लहान मुलाची अपेक्षा आहे चांगलं काम केलं, दोन शब्द वडिलांनी, दोन शब्द आईने गोड बोला, खूप स्वयंपाक केला, नवऱ्याची इच्छा असते. पण नवरा सोडून सगळेच लोक गोड बोलले, त्याला समाधान वाटतं का? बोला ना. खूप रागली ती आणि अख्खं गाव तिला चांगला म्हणतात, नवरा म्हणतो मूर्ख आहे, ती समाधानीच राहू शकत नाही. माझा सिद्धांत नीट डोक्यात घ्यावं. सगळं गाव तिला चांगलं म्हणते आणि नवरा म्हणतो मूर्ख आहे, तिला समाधान मिळेल? नवरा म्हणतो चांगलं आहे, सगळं गाव म्हणतो मूर्ख आहे, चालेल का? बोला ना, चालेल? माऊलीने आपल्याला चांगलं म्हणावं, बाकीच्याशी घेणं काय आपल्याला? एवढाच सिद्धांत आहे अभंगामध्ये. चांगलं म्हणावं. मी तुम्हाला असं नाही म्हटलं की महावाक्याचा उद्देश करावा, मी असं नाही म्हटलं की तत्वमसी सांगावं ना म्हणून. चांगलं म्हणा, काही दुसरं काही म्हणत. आणि चांगलं म्हणजे आपण छोटी छोटी अपेक्षा करतो, बाप आई पत्नी, छोटी छोटी अपेक्षा आहे आपली. जी लोक अज्ञानी आहेत त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगतो तुम्हाला, ही अज्ञानी माणसं खोटं जरी चांगलं बोलली, नाही कळालं, खोटं जरी चांगलं बोलली तरी आनंद वाटतो. हे त्या शब्दातलं ताकद आहे, शब्दात गंमत आहे. खोटं आतापर्यंत तुम्हाला सगळं मूर्खच बनवत आले, खोटं बोलून. तुम्ही काय कोणाला आवडत असता का? तुझ्या मित्राला सांगा बरं, मला 1,00,000 रुपये सापडले नवीन नोटा. तो खोटं म्हणे, बरं झालं तुझं नशीब चांगलं आहे, पण मनात रडल्याशिवाय राहत नाही, तुलाच काय सापडले? हे जग समजून घ्या. खोटं चांगलं बोलतं, खरंच कोणी बोलत नाही, म्हणून मरेपर्यंत आपण मूर्ख राहतो. आपले दुर्भाग्य, आपल्याला कसं आहोत आपण करेक्ट सांगणारा माणूस नाही एक, आणि करेक्ट सांगणाऱ्या माणसाचं आपण ऐकत नाही. तुलना होते. एक जण खरं सांगतो आणि 50 लोक खोटं बोलतात, तुम्ही कन्फ्युज होता. 50 ऐकायचं की एकच ऐकायचं? एक सांगतो तू बरोबर नाहीये, 50 सांगतात तू बरोबर आहेस. श्रीमंत माणसाची सगळ्यात मोठी नाचकी इथं होते. पैसा असल्यामुळं जवळ जमलेले सगळे जमचेच साहेब, आणि त्यात एखादा जर खरं सांगणारा निघाला की तो विचार करतो सगळेच मला बरोबर सांगतात ना, हा मूर्ख असेल. नाही का? चांगल्या माणसाला मूर्ख ठरवतो, चांगल्या माणसाला मूर्ख ठरवतो. म्हणून तर ज्ञानेश्वरी तुम्ही वाचत नाही. रोज नित्यनियमाने पेपर वाचता, रोज नित्यनियमाने पेपर. मला सांगा तुम्ही शहरामध्ये नित्यनियमाने ज्ञानेश्वरी वाचणारे किती? एक. आणि ज्ञानेश्वरी वाचत असताना पेपरचा अर्थ कळेपर्यंत वाचतात, तिथपर्यंत ज्ञानेश्वरी वाचणारे कोणी? हात वर करा. हे आपण वारकरी आहोत. माझा मुद्दा लक्षात, मी काही मुंबईला बोलत नाही, पुण्याला बोलत नाही. वारकरी असून पेपर कळेपर्यंत आपण वाचतो, तासभर घालवतो. अभंग कळेपर्यंत आपण वाचत नाही, हे आपलं वैगुण्य.
माझा अर्थ नीट लक्षात. वैगुण्य आपला कमीपणा सांगणारी माणसं नाही. उलट आहे आपलं. ज्ञानेश्वरी वाचली असं लोकांना दाखवलं की लोक शिरा आणून देतात खुश. पुणे जिल्ह्यामध्ये तर काकड्याला काय सांगू माणूस कोणताच अभंग पापड काकड्याचा पाठ नसतो, पण नाश्ता चांगला असतो. सकाळी उठून काकड्याला हजर झाले की नाश्ता. त्याला म्हणलं कोणता अभंग आपलं काय घेते चांगले पैसे. आपलं वैगुण्य आपला कमीपणा आपण शोधत नाही तोपर्यंत तुम्ही साधक होत नाही. अभंग सगळे हेच आहे. काही मी उद्धार हा प्रश्न तुकोबरायचा आहे. काही मी उद्धार पावे. तुम्हाला जर विचारलं 50व्या वर्षी तुम्ही असं नाही म्हणणार काही मी उद्धार पावे. महाराज माऊलीच्या कृपेनं 2 मुले नोकरी लागलेत, सुना चांगलेत, मी पण चांगले, ठणठणीत आहे. तुमच्या मनामध्ये कधी प्रश्न निर्माण झाला उद्धार व्हायला पाहिजे म्हणून? कधीतरी कल्पना करा ना तुम्ही. जो तुकोबरायचा प्रश्न आहे मी अनाथ अपराधी किंवा मी काही नाही, हे प्रश्न आपल्याला जीवनात पडतच नाही. मी म्हणतो संसारिकला नाही पडले तर ठीक आहे, ब्रह्मचार्याला पडत नाही ह्याच्यापेक्षा काय व्हायचं. त्याला पडत नाही. तो लोकांना सांगतो सगळी माया आहे, सगळं जग मिथ्या आहे, पण मठ बांधायचं थांबवत नाही. आमच्या ते एका माणसाने खूप मोठा मठ माझ्याकडे 50-60 पोरं शिकायला, आणि त्यांनी असं 2-3 कोटीची प्रॉपर्टी केली. माणूस मूर्ख येतो. आता मला माहिती, त्याला माहिती नाही, त्याला मी काय करू. थकलेला माणूस आहे तो. रोज दरवर्षी माझ्याकडे येतो, म्हणजे महाराज एखादा महाराज द्या, 2-3 कोटीची प्रॉपर्टी, तुमच्याकडे 50 पोरं आहेत, महाराज आहेत, एखादा महाराज दे म्हणा. ठणठणीत आहेत तुम्ही, बघू पुढच्या वर्षी. 2-3 वर्ष मी त्याला हेच म्हणतो, ठणठणीत आहात, ठणठणीत आहात. तर दरवर्षी 15 दिवस 20 दिवस हॉस्पिटल ऍडमिट असतो. पण मी सांगतो त्याला, नाही कळलं, खोटं खोटं सांगतो, ठणठणीत आहात. विश्वास वाटतो त्याला. बरं त्याला एका दिवशी म्हटलं पुढच्या वर्षी जाणार आहे, तो माझ्याकडे येणारच नाही. खरं सांगता येत नाही, खोटं बोलल्याशिवाय पर्याय नाही. अर्थ नाही. पण या चक्रव्यूहामध्ये साधकांनी विशेष करून वारकऱ्यांनी सापडून नये. खरं ऐकण्याची सवय आणि स्वतःला समजण्याची ताकद आपल्यामध्ये पाहिजे. मला नाही गोवे कळत नाही, कोणाकडे कळेल त्याच्याकडे तुम्ही जा. नाही अभंग आपल्याला कळत, काय अपमान थोडाच आहे तो कोबरायचा अभंग कळत नाही म्हणजे काय पेपर कळत नाही का आपल्याला? उणीव आहे आपली, कारण की त्या क्षेत्रामध्ये परमार्थिक क्षेत्रामध्ये गेलोच नाही, कळणार कसं काय आपल्याला? मग त्या क्षेत्राच्या मोठ्या माणसाकडे जाऊन अभंग घ्या. नाही ओवी कळत नाही, म्हणजे मान्य करतात ओवी कळत नाही, कळावा असा प्रयत्न करत नाही. म्हणून तुकोबरायच्या जीवनात आणि आपल्या जीवनातले अंतर. पण हे कळत नसताना एक इच्छा मात्र कायम असते, चांगलं म्हणणारी माणसं असावीत, माझ्या वाईटपणाला सुद्धा गोंजारणारी माणसं असावीत, आमच्या पापाला सुद्धा गोंजारणारी माणसं असावीत. कळते तुम्हाला? पापाला सुद्धा, देशाला बुडवणारी माणसं, पापी माणसं सुद्धा अनुभव घेऊन पहा. कोणाच्या तरी महाराज लोकांच्या, संत लोकांच्या, साधू लोकांच्या दारात असतात. सगळ्याला माहिती की हा नालायक माणूस आहे, तो सुद्धा गुरुची पूजा करतो, आणि त्याचं भाग्य गुरु कधी सांगत नाही तू वाईट वागतो म्हणून. काय जीवन आहे? 2 नंबरचे धंदे करतात, वाईट वागतात, चुकीचं वागतात. त्याला जर विचारलं साधूला, त्याला खरं सांग ना तू माणूस नाही म्हणून. नाही नाही, आपलं येणं मोडतंय, आपल्या काय कुठं नरकत का नाही अर्थ कळाला. ज्याला तुम्ही गुरु मानता तो जर म्हटला तुम्हाला नरकत का जाईना, कशाला गुरु करताय तुम्ही? शो आहे का तो गुरु करायचा? लोकांना दाखवत आहे का आमचा माझा गुरु? अरे तो गुरु तुझ्या उद्धाराची इच्छा करत नाही, त्याला तू गुरु मानतोस, हे सगळ्यात मोठं वाईट. जी माणसं तुम्हाला खरं प्रेम देत नाही त्यांना तुम्ही मोठं म्हणता, हे तुमच्या जीवनातला दोष आहे. विठाल सगळं जग चांगलं म्हणू द्या, ज्याच्यासाठी जीवन जगतोय तो जर परमात्मा, तो जर संत आपल्यावर प्रसन्न नसेल, काय सुख दुःख मिळणार? आणि उणीव काढल्याने उणीव जाते हे कळलं पाहिजे. हे चुकतंय म्हणल्याबरोबर त्याला कळायला पाहिजे की घालवलं पाहिजे.
वाईटपणाला तुम्ही गोंधळत बसला, काय फायदा होणार आहे त्याचा? अजून चुका वाढत जातात आणि कुठंतरी मनात अहंकार निर्माण होतो. सगळे लोक मला चांगले म्हणतात तर हा माणूस वाईट आहे. वाईट आहे म्हणजे संत वाईट आहे, वाईट आहेत म्हणजे देव वाईट आहे, वाईट आहेत म्हणजे गीता वाईट. नाही वाचत गीता महाराज, ज्ञानेश्वर सोडून दे, गीता वाचत ऐकतच नाहीत लोक. आणि जी माणसं भुलवतात, ज्या माणसाने तुमच्या पुढे आकार तयार केलेला की हे सौंदर्य आहे, हे सुंदर, काय असतं त्याच्यामध्ये? ज्याच्यामध्ये सुख नसतं त्याला सजवायचं असतं. लक्षात येतं? बिअर बारची दुकानं सजलेली आहेत, दुधाच्या दुकानाला सजवायची गरज कधी बघितलं का? दुधाच्या दुकानावर वेलकम लिहिलेले म्हणून. दूध तुमच्या शरीराला पुष्ट करणारे आहेत, सजलेलं नाही. पैशासह तुमच्या जीवनाची राख रांगोळी करणारा बिअर बार सजलेला असतो. अप टू डेट मध्ये वॉचमॅन उभा असतो. म्हणजे महाराज तुम्हाला काय माहिती, ते बाहेर बघायला काय हरकत आहे? तेवढं तर वाचता यायला पाहिजे तुम्हाला. असं वाटतं की तो दरबान जो आहे, गेट कीपर जो आहे, तो एकट्या चांगल्या ड्रेसमध्ये असतो, ते ह्याचं स्वागत करत असतो. स्वागत नाही, याच्याकडे असणाऱ्या पैशाचं स्वागत आहे. हा मूर्ख आहे त्या लोकांना माहिती असतं. कुठलंही जीवन बघा तुम्ही, कुठलाही माणूस बघा, बोलत नाहीत, फक्त बोलत नाही. आणि संत बोलतात त्याचं वाईट वाटतं. तुका म्हणे सत्य सांगे, शब्दांचा प्रयोग कसा गोड. तुका म्हणे पण तुकोबाला याचा परिणाम माहिती आहे. सत्य सांगे इथपर्यंत ठीक आहे, येवो तर रागे, तुमची खोड तुकोबाला पहिलीच माहिती. सत्य सांगितल्याबरोबर तुम्ही रागल्याशिवाय राहणार कशाला? सत्य सांगितलं लपवायचं होतं ना. उत्क्रांती होत नाही, जीवन मोठं होत नाही, दुःख जात नाही जीवनात. म्हातारपणाचं दुःख ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे. कशाला सांगितलं? तिथं लांब आहे नाही, त्या अवस्थेला जायच्या अगोदर सावध व्हा म्हणून सांगितलेलं आहे. ज्ञानोबांची 13व्या अध्यायामध्ये सुंदर होते. ज्ञानोबा म्हणतात ऐशी दशा येईल पुढे. शब्दप्रयोग पहा कसा आहे. ऐशी दशा येईल, आधी नाही, येईल पुढे. मन होईल वेडे. होईल कळले का? मन होईल. म्हाताऱ्या माणसाचं मन वेड असतं हे ज्ञानोबा सांगतात. हे म्हाताऱ्या माणसाने कमीत कमी माऊलीचं बोलणं स्वीकारावं. ज्ञानेश्वरी कळो अथवा म्हाताऱ्या माणसाचं काही कळतच नाही ना. ज्ञानोबा सांगतात ऐशी दशा ज्याची आलेली मन होईल वेळे, चिंतोनी ठेविले चोखडे. आणि तो साधक आपण पया तरुणपणी देखे मग मणी पिटे शोका. देखे तरुणपणी देखे पाहणं, दुसऱ्याचं म्हातारपण पाहून ती अवस्था आपल्याला येऊ शकते. मग विटे शब्द मग विटे, अगोदर दुःखाचा साक्षात्कार झाला पाहिजे, मग विटे. म्हणून काय होतं? खोट्या बोलण्यावर, खोट्या जगण्यावर, खोट्या शोवर, खोट्या प्रतिष्ठेवर, खोटं बोलण्यावर माणसं बांधतात. आणि बोलणं एक अशी कला आहे महाराज. या पृथ्वीचं जर सार काढलं ना, फक्त बोलणं हे सार आहे. काही शिल्लक राहत नाही माणसाचं. प्रॉपर्टी राहत नाही, बंगला राहत नाही, राजवाडे राहत नाही, काही शिल्लक राहत नाही. शिल्लक राहतात फक्त शब्द. 700 वर्षामध्ये आतापर्यंत किती बांधकाम झाले असतील, शिल्लक राहिली ज्ञानेश्वरी. 400 वर्षापासून आतापर्यंत सुंदर ते ध्यान शिल्लक राहिलं. बाकी घरदार, शेती, परिवर्तन. जिथं खेडेगाव होतं तिथं शहर झालं, जिथं शहर होतं ते आज खेडेगाव झालं. जिथं बाजारपेठ होती गेली, सगळं परिवर्तन. अभंगात परिवर्तन नाही. सगळ्या जगाचं जर काही सार असेल तो शब्द आहे. आणि तुम्ही सुद्धा आपल्या माणसाकडून चांगल्या शब्दाची अपेक्षा करता. लक्षात येते? आपल्या माणसाकडून चांगल्या शब्दाची अपेक्षा करता. चांगलं म्हणा, बस त्याच्यात समाधान. सगळं जीवन त्या शब्दासाठी.
ज्ञानोबा तुकोबारा काय म्हणतात, शब्द चांगले आहेत, चांगलं म्हणतात, म्हणणारी व्यक्ती खरी का खोटी याचा तपास आहे. जे तुम्हाला चांगलं म्हणतात, अहो तुम्ही माझ्या बरोबर एक जण गॉगल घ्यायला गेला होता मुंबईला, तुझा मित्र होता ना, त्याचा कोणताच अवयव चांगला नव्हता, म्हणजे नाक कान वगैरे कलरचे, आणि त्याला ती गॉगल घ्यायची इच्छा झाली. आणि ज्या दुकानामध्ये आम्ही गेलो ना, न शोधणारा गॉगल त्याला घातला. तो काय म्हणत होता त्याला कळत नव्हतं. ते म्हणत होता, अहो महाराज गॉगल फार छान दिसतो, गॉगल फार छान दिसतो. तुम्हाला तरी कळत आहे काय म्हणतो तो, गॉगल फार छान. हा आपल्या मनाने अर्थ करतो की गॉगल घातल्यामुळे मी छान दिसतो, याचा मूळ खबर आहे. दुकानदार म्हणत नाही तुम्ही छान दिसता. दुकानदार असं कधी म्हणला, तो म्हणतो गॉगल छान दिसतो. अरे ह्याला कळलं पाहिजे ना कोण छान दिसते, गॉगल छानच आहे. आणि याच्या डोक्यामध्ये बसतं हा गॉगल छान दिसतो पण तो घ्यायला पाहिजे. मग तो गॉगल घेऊन दुसऱ्याला दाखवायला जातो. पहिला तो गॉगल दुकानात असतो, नंतर याच्या नाकावर येतो. लोक म्हणतात गॉगल छान आहे. काय म्हणतात लोक, गॉगल फार. हे सत्य कळत नाही म्हणून आपण घामावलेलो. विठ्ठला विठ्ठला आता उघडी डोळे, चौचरणी का दोन चरणी अद्यापी कळत नाही माणूस काय आहे नेमकं, कळत नाही जीवनामध्ये. माझा शब्द नीट लक्षात ठेवा. होतं काय, खरा माणूस भेटत नाही. आपण कोण आहोत खरं हे कळत नाही म्हणून ध्येय नक्की करता येत नाही. फार अवघड आहे गोष्ट. खरं बोलणारी माणसं भेटत नाही. आपण कोण आहोत, आपला अधिकार काय ही माणसं सांगणारी भेटत नाही. आणि आपण बाजारामध्ये पडल्यामुळं सगळी लोक गॉगल विकणारे असतात. किती भीक. तुम्ही काय सगळ्यांनी बघितले, लहान पोरगं काम करत नसले की आई म्हणते पोरगं फार छान आहे, लगेच काड्याची पिठी घेऊन येईल. किती शब्द आहे ना. तुम्ही काय दिले, आईने काय दिले नाही कळालं. आईने काही दिले का, फक्त आई काय म्हणते माझं पोरगं फार छान आहे, लगेच चॉकलेट घेऊन येईल, लगेच बाजारातून दुधाची पिशवी. अहो ते त्या शब्दासाठी ते पोरगं पळतं, त्याचं म्हातारपणापर्यंत पळणं थांबत नाही. कळून घ्या. चांगलं म्हणणारी पात्र बदलतात. तुमचं पळणं चालूच आहे. मोठेपणामध्ये मित्र म्हणतात दिलदार माणूस आहे, चहा पाजल्याशिवाय राहत नाही. काय काय खर्च आहे त्यामध्ये, चांगलं करण्यामध्ये. तोंड गोड पाहिजे ना. पुढचं नाही सांगत तुम्हाला, तुम्ही तुमच्या मनाने लावून घ्या मरेपर्यंत. अहो रिटायर झाल्यानंतर प्रॉव्हिडंट फंड आला की पोरं म्हणतात आमच्या बापासारखा बाप नाही, सगळं प्रॉव्हिडंट फंड देतो, डाळ तिला येतो. सगळं घेतल्यानंतर कोणी चांगलं म्हणत नाही. आणि सगळं गेल्यानंतर ज्यावेळेस खरं कळतं त्यावेळेस तुम्हाला वाचवणारा भगवंत सुद्धा नसतो. का की त्याच्यासाठी काही केलं नाही, त्यांनी तरी तुमचा काही हमी घेतली का. आयुष्यभर भगवंताची आणि संतांची सेवा केली नाही, तुमच्या उद्धाराला त्यांनी हमी घ्यायची. आणि म्हातारपणामध्ये असे लोक येऊन आम्हाला सांगतात महाराज काय खरं नाही जगाचं, पुढे तुम्ही सांगता का. नाही आम्ही सांगतो आमचा अनुभव तुमच्या कामावर. तुम्हाला सुद्धा कुणी अनुभव सांगत असेल. म्हणून पहिला मुद्दा असा आहे, ध्येय नक्की करण्यासाठी आपली योग्यता तपासा, आपल्याला काय पाहिजे ते तपासा. ध्येय ज्याच्याकडे आहे
त्याच्याकडे गेलं पाहिजे. हा दुसरा टप्पा आहे. पहिल्यांदा ध्येय नक्की करा आणि ज्याच्याकडे ते आहे, म्हणजे तुम्हाला तेल पाहिजे असेल तर तुम्ही जिथं स्पेअर पार्ट गाडीचे विकतात तिथं जाऊ नका. आपलं काय होतं, आपल्याला काय पाहिजे हे एकदा कळालं ना, आपण कोणत्या दुकानात जातो हेच कळत नाही आपल्याला. आपल्याला ज्ञानेश्वरी समजून घ्यायची आहे. आपण रामायण वाचायला सुरुवात करतो. काही माणसं भाग्यवान आहेत, मरेपर्यंत सीतेचं अपहरण करतात. मरेत नाही, अहो रामायण सांगतात ना, जेवढे रामायण होतील तेवढ्या वेळेस सीतेचं अपहरण होत नाही का? नाही, ते एकदा झालं सीतेचं अपहरण. पण जेवढे रामायणकार आहेत त्याचं तुम्ही वाचा, त्यांनी लिहिलेलं असतं असं, या दिवशी राम जन्म, त्या दिवशी सीताहरण, या दिवशी रामायण होत. आणि तुम्हाला आळंदीत कळत नाही म्हणलं तर माझी किती समस्या आहे. प्रत्येक आपल्या माझा मुद्दा लक्षात ठेवा, ज्ञानेश्वरी मध्ये रामायण आहे. मुद्दा समजला तुम्हाला, पुरा टप्पा टाका ना. तुम्हाला अर्थ कळाला ना, हा सिद्धांत कळाला ना, तिथे आयुष्यभर गुंतू नका. तो सुद्धा अध्यास आहे. विठ्ठल तुकोबरायचं जीवन चरित्र वाचा, इतकं गोड जीवन चरित्र आहे तुम्हाला. हरिपाठ तुम्हाला येतो ना, मग मरेपर्यंतच हरिपाठ नको करू. माझा शब्द लक्षात ठेवा. पुढचं पाऊल आहे, अर्थ कळायला पाहिजे, अर्थ सांगता आलं पाहिजे, आणि शेवटचा टप्पा आहे अर्थानं जगता आलं पाहिजे. ही वाटचाल. तुझी सुरुवात झाली हरिपाठानं, पण अशा अशा गावाला जातो ज्या लोक हरिपाठ पाठ नाही, तिथला हा महाराज असतो. वाईट बोलत नाही, अर्थ सांगतो. तुम्ही जगाचा उद्धार करण्याकरता जन्माला आलेलाच नाही, हे ज्ञानोबराय सांगतात. आपुली आपण संसार बंध तुम्हाला तुमच्या डोक्यावर घ्यायला सांगितलं कोणी? काय होईल संप्रदायाचं? बऱ्याच लोकांना प्रश्न असतो, काय होईल संप्रदायाचं? काही माणसं म्हणतात धर्माचं काय होईल. आणि आता नवीन ट्रेन निघालाय बरं का, तर पेपर वाचतोय लोक, पृथ्वीचं काय होईल, आमच्या ठिकाणचा बर्फ वितळतोय, समुद्राचं पाणी वाढतंय. आणि वर्णन फार सुंदर करतात. ही विज्ञानातली अंधश्रद्धा आहे. माझा अर्थ लक्षात ठेवा. 1 वर्षाने पृथ्वी नष्ट, 1000 वर्षांनी पृथ्वी नष्ट होणार आहे. तू किती दिवस जाणार आहे? आपुली आपण 1000 वर्षाची पिढी पाहिजे. ते संप्रदायाचं काय होईल? तू संप्रदायासाठी काय केलं ते सांग. किती ज्ञानेश्वरी येते तुला, किती गाथा येतो, किती कीर्तन करतो, आणि जरी तू कीर्तन करत असला तरी किती लोक ऐकतात? महत्वाचा प्रश्न आहे. आणि टेन्शन किती पुढीलांचे ओझे. संप्रदायाचं काय म्हणजे मला कधी कधी अशा लोकांची इतकी कमाल वाटते, ज्ञानोबरायांची चिंता करणारे हे ज्ञानोबरायांच्या पुढचे आहेत असं समजतं. ज्ञानोबराय काय म्हणतात ते समजून घे ना. आपुली आपण करा नाही लक्षात येत मला जीवनामध्ये. जिथं ध्येय आहे तिथंच तुम्ही पाय धरा. तुकोबरायांचं जीवनचरित्र अभ्यासून पहा महाराज, नाहीच दुसरीकडे गेले. असे तुकोबराय आहेत, पृथ्वीवरचं कोणतंच तीर्थक्षेत्र पंढरपूर सोडून केलं नाही त्यांनी. काशी नाही, बद्रीनाथ नाही. आणि आमचे सगळे वारकरी अभिमानी सांगतात, महाराज आमच्या मौंदेला या. कुठे गेला होता? मी वाराणसीला गेलो.
मोक्ष. तुकोबराय कुठंच गेले नाही. नामदेव महाराज माऊली बरोबर गेले, पण रडत रडत गेले माऊलीसाठी. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा, हे नाही आपल्या जीवनामध्ये, म्हणून कमतरता आहे. आपल्या डोक्यामध्ये फिट बसलं पाहिजे, हेच करायचंय, तर ती सफलता. तुकोबराय कुठंच गेले नाही, फक्त पंढरपूर आणि पाया पडायचं असलं तर आळंदी, बस संपलं जीवन. काय परिवर्तन तुकोबरायमध्ये महाराज. तुम्ही वारकरी संप्रदाय सगळा अभ्यास पहा. तुकोबराय स्वतः लिहितात, मला म्हणता येत नव्हतं, गायक अंग नव्हतं. गाती पुढे त्यांचे धारावे ध्रुपद. तुकोबरायचा अभ्यास करा, पण ते आपल्यासाठी अभंग आहे. परमार्थाची सुरुवात कशी तुकोबरायची, तुकोबराय सांगतात, पुढं गाड्याच्या पाठीमागं मी गात होतो, गाती पुढे त्यांचे धरावे, माझं मन शुद्ध होतं. पुढं पुढं कीर्तनकार काय हजर राहायला लागले आणि म्हणता चांगलं यायला लागलं. गावकरी म्हणले, महाराज एकादशी कीर्तन कराय. मग 15 दिवसाला तुकोबराय एक कीर्तन करायचे, आरंभी कीर्तन करी एकादशी. त्यांना विचारलं, तुमचं कीर्तन कसं होतं तुकोबराय? नव्हते अभ्यासी चित्त आधी. हे कबूल करत नाही हो तुम्ही लोक. तुकोबराय कबूल करतात, नव्हते अभ्यासी. आणि ही अभंग का लिहिले? आपल्याला रस्ता दाखवण्यासाठी लिहिले. अरे गाथा लिहून आम्ही आमचं चरित्र खरं सांगतो, तुम्ही वाईट असून चरित्र लोकांना कसं काय सांगता खोटं? काय सांगता तुम्ही? उद्धार झाला, देव प्राप्त झाला, लोकांसह तुम्ही स्वतःला फसवता. आरंभी कीर्तन करी एकादशी, नव्हते अभ्यास चित्त. आणि हा जो प्रवास सुरू झाला तुकोबरायचा, तो थांबला कुठे माहितीये का? अनु रेणू या थोकडा तुका, याचं नाव आहे परमार्थ. विठ्ठल आहे तिथंच थांबू नका. तो टप्पा तुम्हाला मिळाला तो पुढे सरकण्यासाठी, पायरी तुम्हाला मिळाली पुढे सरकण्यासाठी. जो सिद्धांत तुम्ही थांबला तो पुढे सरकण्यासाठी. पुढं काय तो आनंद असतो महाराज जीवनाला. त्याला परमार्थाचा प्रवास म्हणतात. तो नाही जरी देव मिळाला, ज्ञानोबराय म्हणतात, मिळणारे या आशेने तन्मय होतो. कळते तुम्हाला भाषा? नाही देव मिळाला त्याला, पण मिळणारा देव या आशेने तो तन्मय होतो. 18व्या अध्यायामध्ये प्रकरण आहे याचं. ईश्वराचे वेद वशे, शब्दांचा प्रयोग नीट ऐका. ईश्वराचे वेद वशे. वेद, मुलगा शाळेतून येणार आहे, तो आलेला नाही, पण येणार आहे 10-5 मिनिटांमध्ये. तो जो आतुरपणा आहे ना, ती त्या बाईची समाधी. कळलं? काही ऐकू येत नाही, टीव्हीवर काय चाललंय, घरात काय, काही नाही, पोरगा येणार आहे. त्यातल्या तो लहान असावा, सगळा जीव ओतून डोळ्यामध्ये येतो, आणि त्या डोळ्याने ती वाट पाहत असतात. त्याचं नाव आहे परमार्थ. याच्यापेक्षा दुसरं काहीच नाही. हे जीवन. कधी ज्ञानोबराय आपल्यावर कृपा करतात, एवढ्या वाऱ्या झाल्या, काय उणीव आहे माझ्या जीवनामध्ये, याची वाट पाहणं म्हणजे वारी करणे. कधी ज्ञानोबराय आमच्यावर कृपा करतात, रेड्यावर कृपा केली. आम्ही माणूस असून आमच्यावर कृपा होत नाही, हा प्रश्न स्वतःला विचारा. आपल्यापेक्षा रेडा बरा असं आपण म्हटलं पाहिजे. आपण ज्ञानी लोकांची स्पर्धा करतो, श्रीमंताची स्पर्धा करतो, लोकांना नावं ठेवतो. कुणाला नावं ठेवतो? कशा करता नावं ठेवतो? मस्तीत चाललेला जग आहे. काय तुला गरज आहे कुणाची निंदा आणि स्तुती करायची? करायचं असेल परमार्थ करेल, नसेल तर नाही करेल. मला सकाळी एकाने सांगितलं, महाराज यावर्षी तमाशा आलेले नाही. काय सांगितलं? तू वारकरी माणूस आहे, तमाशा पाहणारा नाही. त्याला वेगळं म्हणायचं होतं की नोटाबंदीमुळे तमाशा आलेले. माझा अर्थ वेगळा. अरे म्हणलं, तुला काय माहिती तमाशा आलेले नाही? नाही म्हणे, मी गेलो ना तिकडं काही तमाशे दिसले नाही. तुम्हाला तरी कळत नाही. कशा करता आळंदीला आला? कोणी आलं का नाही हे पाहण्यासाठी? तुला काही भगवंताच्या जागी हाजरी द्यायची का? हे आले नाही. अरे तू स्वतः कारकून झाला, संत कधी होणार? भक्त कधी होणार? तू कधी ज्ञानेश्वर असतो?
हे आलं हे आलं नाही, याच्यामुळं आलं त्याच्यामुळं आलं नाही, सगळी उठाठे वेगळी करायची. ज्या ज्ञानोदयासाठी आपण आलो त्याचं तुमचं कनेक्शन कसं ते महत्वाचं आहे, ते ध्येय नसतं. आणि ती आतुरता जेव्हा तुम्हाला लागलेली असते की माऊली माझ्यावर कृपा करणारच, त्या आतुरतेत होणारा काळ, जाणारं जीवन हे समाधीपर असतं. त्यांच्या हातात ते कृपा करतील नाही तर नाही करतील, तो ज्ञानोबरांचा विषय, तो आपला विषय नाही. पण त्यांच्यासाठी आपण जगतो हे जेव्हा आपल्याला कळतं ना, तो परमार्थ स्वरूप ईश्वराचे वेद अवश्य. इतके गोड शब्द आहेत 18व्या अध्यायामध्ये, तुम्ही वाचून पहा काय लिहिलेले. त्याला बोध मिळालेला नसतो, बोध मिळणार आहे या आशेने तो संत झालेला असतो. बोध मिळालेला नसतो पण बोध मिळणार आहे या आशेने तो मजबूत झाला. आपलं यातलं काहीच नसतं महाराज. आणि ती आतुरता जेव्हा शिगेला पोहोचते, तुमची एकनिष्ठता, विरहता शिगेला पोहोचते, त्यावेळेस तुम्ही ज्याच्यावर प्रेम करताय तिथून एक शब्द आला ना, कृतार्थ झालं पहिल्या चरणात. आणि काळ दाखवलं बरं का. आजी, आज तुकोबारांच्या जीवनातला तो काळदर्शक शब्द आजी. जेव्हा कधी ज्ञानोबाराय तुकोबारावर बोलले असतील तो काळ, अभंग हा तुकोबारायचा ज्ञानोबारांचा अनुग्रह झाल्याचा अभंग आहे बरं. हळूहळू लक्षात येईल तुमच्या. आजी आजीच तुम्ही कृपादान हा शब्द गोड आहे. मी मगाशी सांगितलं तुम्हाला तो शब्द कृपादान. माऊलीने कृपादान केली. कोणी दिले संत जन माय, हे आदरार्थी शब्द आहेत. आता नीट अभ्यास करून पहा. तुकोबारांच्या इथून मागे तुकोबाराय 400 वर्षापूर्वीचे, त्यांच्या अगोदर 300 वर्षापूर्वीचे ज्ञानोबार आहेत. तुम्ही कल्पना करा, खरंच बोलले असतील का ज्ञानोबाराय तुकोबारायचे? नाही कळलं? पागल व्हाल तुम्ही असा विचार केला तर उत्तर मिळणार नाही तुम्हाला. तुकोबाराय 400 वर्षापूर्वीचे, 300 वर्ष ज्ञानोबाराय त्याच्या अगोदर खरंच बोलले असतील का? कृपादान शब्द आहे ना, आजीचे हे माझं तुम्ही दिले, भूतकाळवाचक शब्द आहे. दिले संत जन मायबाप. मायबापे म्हणजे ज्ञानोबारायच. कृपाळू सज्जन तुम्ही संत एकच आहे. ज्ञानोबाराय सोडून कोणीच नाही वारकरी संप्रदायामध्ये. दिले तुम्ही डोकं लावून पहा. 300 वर्षापूर्वीचं कसं महाराज, हे एक गणित नाही महाराज. पूर्ण परमार्थाचा अभ्यास करा. 300, 400 वर्षाचंच अंतर आहे. मीराबाईच्या जीवनामध्ये 5000 वर्षाचा अंतर आहे. मीराबाईच्या जीवनाचा जर अभ्यास केला, मीरा के प्रभू गिरीधर, ते गिरीधर कधीचे आहेत?
मीराबाईच्या अगोदर 5 वर्षाचे. तुमचं आमचं डोकं चालत नाही. 5000 वर्षापूर्वीच्या कृष्णाला नवरा मानणं योग्य आहे का? हे आत्ताच्या वैज्ञानिक लोकांचा प्रश्न आहे. मग तेच उत्तर देतात योग्य नाही. मग तुम्ही मीराबाई सारखे अभंगल्या नाही. 5000 वर्षापूर्वीचा कृष्ण जर तिला भेटला नाही तर तुम्ही तिच्यासारखे अभंगल्या. 300 वर्षापूर्वीचे ज्ञानोबा आहे यांनी जर तुकोबारायला कृपादान दिलं नाही तर तुम्ही अभंगल्या. बसते का डोक्यात? तुकोबारायसारखे अभंग आता तुकोबारायला 400 वर्ष झाले. आतापर्यंत तुकोबारायसारखे अभंग झालेत का? बोला बोला ना. झाले नाही. मग झाले नाहीत अभंग हा अनुभव आहे. तुकोबाराय सारखे अभंग नाही हा अनुभव आहे. पण तुकोबारायला ज्ञानोबाराय बोलले हे पटत नाही. मळा काढून टाका. काय बोलायचे? म्हणजे ज्याचे अभंग पटतात त्यांचं बोलणं तुम्हाला पटत नाही हे दुर्भाग्य परमार्थाचं. विठ्ठला अरे आपणच सांगतो ज्ञानोबाराय समाधीमध्ये आहे 700 वर्षापासून. समाधी संजीवन. आपण त्या समाधीच्या निमित्ताने आळंदीला येतो आणि आपणच हा काळी गॅप समजत नाही. आपल्या ह्याच्यापेक्षा काय वाईट आहे आपलं? नाही म्हणे महाराज तुम्ही कृपादान शब्दाचा अर्थ आम्हाला नीट समजला नाही. दिले आजीचे मज तुम्ही कृपादान दिले. नेमकं काय केलं हो दुसऱ्या चरणाचा? आणि मुखाला आवाज वाढव थोडा. घसा बसतोय. माझा अर्थ नीट समजून घ्या काय म्हणतो. कृपादान केलं आजीचे मग तुम्ही. ते कृपादान शब्दाचा अर्थ दुसऱ्या चरणामध्ये आली मुखावाटे. तुकोबारायच्या मुखातल्या वचनाला खुद्द तुकोबाराय अमृत वचने म्हणत नाही. डोक्यातून काढून टाका. माऊलीच्या मुखातून आलेल्या शब्दांना अमृत वचन म्हणतात. नाही तर अमृत वचन म्हणलं की आपल्याला गाथा गाताच आहे ना तो. तुकोबाराय कसं म्हणतील माझ्या मुखातून अमृत वचने आले म्हणतात असे. तुकोबाराय म्हणतात ज्यांनी कृपादान केलं ते 2 शब्द माझ्या बरोबर बोलले आणि ते जे शब्द आहेत 2 शब्द आली मुखा वाटे ते माझ्यासाठी अमृत वचन आहे. विठ्ठला अमृत वचन पृथ्वीवर फक्त एकाच शक्तीचं आहे. तिचं नाव आहे ज्ञानोबाराय. अमृताते पैजा. कुलीनबाई आपल्या नवऱ्याचं नाव घेत नाही तसं तुकोबाराय अमृत वचना या शब्दातून ज्ञानोबाराय सुचवतात. आली मुखा काय ज्ञानोबारायने सांगितलं असावं. सगळे अभंग तेच आहेत महाराज. तुम्ही पूर्ण गाताय आणि ते काही महावाक्य नाहीत. सांगितलेली चिंता न करावी. अमृत वचन काय शब्द आलाय? सांगितलेली चिंता. सगळ्याचा अभंग पाठ. मंत्र दिला सगळं केलं. मंत्राला अमृत वचन नाही म्हटलेलं. काय म्हटले? लावून या हात. तुम्ही तुमच्या वयाचा अभ्यास करा. ज्ञानोबाराय सारख्या संतांनी कधीतरी तुमच्या सडलेल्या डोक्याला हात लावलाय का? किती घाण विचार आपल्या डोक्यामध्ये असतात. पारमार्थिक माणसावर आपला संशय असतो. वैराग्यवान माणसावर संशय असतो. ज्ञानी माणसावर संशय असतो. त्या डोक्याला माऊली हात लावतो. कधीतरी विचार करा. तुकोबारायचं जीवन पहा. संसार ध्वस्त केला. एक निष्ठेने ज्ञानोबाराय बरोबर राहिले.
म्हणून डोक्याला हात लावला, लावून हात. अहो कसला महावाक्य उपदेशन तत्वमसी, हे पंडित लोकांचे काम आहे, शाब्दिकाचे काम नाही. हा अनुभव आहे या अमृतवचन. गाली मुखा वाटे, आणि ज्याच्यासाठी बोललं त्याच्यासाठीच ते अमृतवचन असतं. नवरा जर बायकोला म्हटला खूप चांगली आहेस, ते अमृतवचन. माझा अर्थ लक्षात. आणि ज्ञानोबांनी 2 व्यक्तींनाच फक्त परवानगी दिली आपल्याला चांगलं म्हणायची. आईने आपल्याला चांगलं म्हणावं आणि गुरुनी आपल्याला चांगलं म्हणावं. बाकी सगळी लोक डुप्लिकेट असतात. सगळी लोक ज्ञानेश्वरीतल्या ओव्या तपासून पाहतात. ज्ञानोबांनी खूप सुंदर ओव्या लिहिलेल्या. जीव घातला पोराला आणि पोराला शिष्य कृतार्थ झाला. ज्ञानोबा म्हणतात हे एकलेली झाली अथवा प्रसवती आई. बाळाच्या धनी धाईजे. माझा हे खूप नाजूक विषय, गंभीरतेने ऐका. बाळाच्या तृप्त होण्याने आई तृप्त होते, हा त्यांचा संवाद. आई जेवत नाही, आई उपाशी असते, पण मुलगा जेवला आणि त्याचं हसणं पाहिलं की जिला आनंद मिळतो ती आहे. ओवी कशी ज्ञानोबांची ती समजून घ्या. बाळकाच्या धनी धायचे, धनी म्हणजे तृप्ती. लहान मुलाच्या तृप्तीला प्रसन्न होते, हा शब्दातून येणारा अनुभव नाही. ते आईलाच कळलं पाहिजे. का शिष्याचे जालेपणे होईचे, माझा शिष्य कृतार्थ झाला या भावनेनं गुरुला मिळणारा संतोष. अजून अर्थ नाही कळला तुम्हाला. माझा शिष्य कृतार्थ झाला या भावनेनं सांग प्रसन्न होणारा सद्गुरू. महाराज गुरुच असे बावळट निघाले, शिष्याला पुढे जाऊ देत नाही. काय ओव्या सांगायचे तुम्हाला. विठ्ठल विठ्ठल. हे आम्ही आयुष्यभर हेच पाहतो. गुरु कायम दाखवत असतो. तुम्हाला जे गुरु मिळाले ना ते सगळे लहान करणारे मिळाले. कधी आकाश एवढा होणार तुम्ही. किती विसंगत जीवन जगतो. आणि लगेच शास्त्र गुरुची अमर्यादा करायची नाही, मातीत टाकायला झालं. जो गुरु तुम्हाला लहान करत असेल तो गुरुच नाही. ही ओवी शिष्याचे जालेपणे होईचे. जी मेहनत श्री गुरुने घेतलेली असते ती जेव्हा कृतार्थ दिसते, महाराज डोळ्यातून पाणी येतं, त्याचं नाव गुरु असतं. मी या पोरासाठी मेहनत केली आणि हा कृतार्थ झाला. तुम्ही ज्ञानेश्वरीतले संवाद वाचा, निवृत्तीनाथांचे आणि माऊलींचे. अहो मी तर म्हणत ते गीतेत ज्ञानेश्वरीचं तत्वज्ञान सोडून द्या, हे 2च संवाद वाचा. निवृत्तीनाथ आणि ज्ञानोबा काय म्हणतात, कृतार्थ होऊन झाले. दुसरी ज्ञानेश्वरी समजायची गरजच नाही. काय बोलतात तुमची या दिठीरेयाचे ओले ज्ञानोबा. हे निवृत्तीनाथ महाराज, मला वेद नकोय, शास्त्र नकोय, तुमच्या दृष्टीच्या सावलीमध्ये मला ठेवा. तुमच्या डोक्यात तरी शब्द आले नाही कधी. दिठीरेयाचे ओले, दृष्टीमधून निघणाऱ्या प्रेमाच्या ओलाव्यामध्ये मला ठेवा. दृष्टीतून निघणारा प्रेमाचा ओलावा हे आईला माहिती किंवा गुरुला माहिती. हे शक्यच नाही दुसऱ्याला. हे मरेपर्यंत ज्ञानेश्वरीच्या ओव्या कळत नाही, जे व्यवहारातले हे दुसरं दुर्भाग्य आहे. काय ज्ञानोबांचे शब्द आहेत. दिठीरेयाचे ओले. आता या ओवीसाठी थोडा खालचा विषय घेतो, तुम्ही राग मानून. दृष्टीच्या ओलाव्याने ओलाव्या, बरोबर. आता तुम्ही जे नवीन प्रेम प्रकरण आहेत ना मुंबई पुण्याचे, ते हेच शब्द वापरतात. पाहिल्या पाहिल्या प्रेम झालं. ऐकलं ना तुम्ही. निंदा करू नका, पण त्यांना पाहिल्या पाहिल्या झालंय, आपल्याला राहून होत नाही. मरेपर्यंत पती पत्नी बरोबर असतात, एक दुसऱ्याची निंदाच करतात. प्रेम हा विषयच नाही, भांडण हेच प्रेम. म्हणून मी मगाशी सांगितलं थोडा विषय हलका आहे पण समजण्यासारखा. का त्यांना असं वाटलं आई बापाला सोडून त्याच्याबरोबर लग्न करावं. खोटं असेल
माझा अर्थ लक्षात ठेवा. म्हणून मी तुम्हाला भूमिका बांधलेली. खोटं असेल, फसवण्याकरता असेल, पण तो व्यक्त करून दाखवतो. माणसं फसतात तिथे. बापाला वाटतं आपल्या मुलीला अक्कल नाही, मुलगी म्हणते मी तुम्हाला सोडायला तयार आहे, पण त्याच्या दृष्टी पडल्यामुळे मी त्याला सोडत नाही. हीच ज्ञानेश्वरी महाराज. ज्ञानोबांची दृष्टी आपल्यावर पडली पाहिजे. असं काहीतरी करा तर वारीत येण्यात फायदा आहे. माझा अर्थ लागला. वारी म्हणजे काय? ज्ञानोबांची दृष्टी पडली पाहिजे. ज्ञानोबा स्वतः निवृत्तीनाथ महाराजांच्या बाबतीत म्हणतात, मला कुठे राहायचं नाही, इतरत्र जायचं नाही, मला तुमची या दिठीने यायची नाही होते. तुमच्या दृष्टीच्या ओलाव्याने जी प्रसन्नता तयार झाली, बागायत असतं ना त्याला पाणी लागतं. ज्ञानोबांनी 700 वर्षापूर्वी या ओव्या वापरल्या. तुमच्या दिठीदेयाचे मी ओढले, सासिन्नले प्रसन्नतेचे मळे. प्रसन्नतेचे, ज्यांच्या दृष्टीच्या ओलाव्याने प्रसन्नतेचा मळा फुलतो, ते सावली जोखडी लोळे श्रांत जीवी. विठ्ठल श्रांत शब्दाचा अर्थ माहिती? ज्ञानोबराय स्वतःला श्रांत म्हणतात. श्रांत म्हणजे दमलेला. हेच शब्द तुकोबारायचे. दुरोनी आलो मी संसारात राहणं या शब्दाचा अर्थ आहे दमणं. संसारात राहणं या शब्दाचा अर्थ आहे, ज्ञानेश्वरीमध्ये खूप सुंदर ओळख दिलेली. संसार पथश्रांता विसंभाव. संसाराच्या रस्त्याने दमलेली लोक. संसार पथ श्रांता. तो श्रांत शब्द ज्ञानोबा स्वतःसाठी वापरतात. सासिन्नले प्रसन्नतेचे म्हणे, ते सावली देखोनी लोळे श्रांत जीव. श्रांत. श्रांत शब्दाचा अर्थ आहे दमलेला, थकलेला. जग ज्याला कळालेलं आहे त्याला. आणि याच्या लक्षणामध्ये आपण बसतच नाहीत कधी. म्हणून मगाशी सांगितलं तुम्हाला, 50 वय झालं, 2 मुलाचे लग्न झाले, पेन्शन 50,000 रुपये, खुश आहे. श्रांतच नाही ना. जर तुम्ही दमलेला पण संसारातला अनुभव घेऊ शकत नाही, सावलीची किंमत कशी काढणार तुम्हाला? माऊलीची ज्ञानेश्वरी वाचावी याच्यासाठी दुःखाची सुद्धा गरज आहे, जे तुकोबाराच्या जीवनात आलेलं. दुःख सुद्धा भगवंत याच्याकरता देत असतो, परमार्थ कळावा आणि कळल्यानंतर करावा. 7 पिढ्याची तुकोबारांची श्रीमंती आणि दारिद्र्य घरामध्ये येणं, 3 वर्ष दुष्काळ पडणं, हे भगवंताची कृपा आहे. बरे झाले देवा निघाले, हे काही असं म्हटलेलं नाही त्यांनी की खरंच करणार नाही. ह्या दुष्काळामुळे माणसं कळाली. अर्थ कळा.
दुष्काळामुळं माणसं कळाली आणि माणसं कळाल्यामुळं माणसाला सोडता आलं. फार प्रेम करणारी माणसं सोडू शकत नाही खरंच. त्यालाच मोह म्हणतात, त्यालाच बंधन म्हणतात. माणसाचा स्वभाव कळला तर मग जग सोडतं. ज्ञानेश्वरीमध्ये ओवी जगे अवज्ञाची करावी या परमार्थाचं पहिलं लक्ष. आणि या आपण आपल्याकडे बघितलं तर पहिला सत्कार व्हावा. आपल्याला लोकांनी चांगलं म्हणू, किती परमार्थाने आपण किती विरुद्ध दिशेमध्ये जगतो हा या अभंगाचा मुख्य प्रयोजन. ज्ञानोबराय म्हणतात जगाने शिव्याच दिल्या पाहिजेत, हे तुकोबरायांनी वागवून दाखवलं. ओवी ज्ञानेश्वरीमध्ये जगे अवज्ञाची करावी. आणि तुकोबरायचा अभंग आहे कोपला पाटील गावीचे, याला म्हणतात ज्ञानेश्वरी सारखं जगणं. बायको म्हणते तुकोबरायची आपल्या घरात पाहुणे येत नाही. तुकोबराय खूप सुंदर उत्तर देतात, कोण येतो आमच्या कशाला, काय झाला त्याला नाही धंदा. ओवी बघा कशी, संबंधी सोय न धरावी, नातेवाईक आपल्याकडे आले नाही पाहिजे. मला माहिती तुम्ही इथंच सोडून देणार आहे सगळं, पण ज्ञानेश्वरी ऐकायला आला तेवढं तर ऐकून जा. हे दोन वाक्य कसे जोडतात बघा. संबंधी नातेवाईक सोय न धरावी, ऐशी ऐशी जीवी चाड बहु, अशा अशा पद्धतीच्या इच्छा असतात जगाला सोडण्याच्या. म्हणून तुकोबराय म्हणतात की मी डोंगरात का आलो. आणि तुकोबरायचे शब्द सगळे ज्ञानेश्वरीतले. तुकोबराय म्हणतात वृक्षवल्ली आम्हा, अहो ही ज्ञानेश्वरी आहे. गगनाशी बोलो आवडे. तुकोबराय म्हणतात माणसाशी बोलू नका, बोलायचं असलं तर गगनाला बोला. आणि ओव्या किती सुंदर आहेत बघा. जीवा परीस पडिये झाडे, आत्म्यापेक्षा झाडं त्याला जास्त प्रिय असतात. हे ज्ञानेश्वरीतलाच अभंग आहे हा, वृक्षवल्ली आम्हा. आणि 700 वर्ष का साक्षात्कार झाला नाही माऊलीचा, का बोलले नाही, आली मुखा वाटे अमृत. त्यांच्या अभंगातून तुकोबरायच्या ज्ञानेश्वरी झळकते. हा प्रसाद आहे. हे होत नाही आपल्याकडे, हे आपल्याकडे नक्की नाही, कळत नाही कोणाकडे. आणि ज्ञानोबराय सारख्या मुखातून आली मुखा वाटे, काय अमृत वचन आहे. तुझं कल्याण होईल, तुझं चांगलं होईल, तू माझा आहेस, हे अमृत वचन. माऊलीने माझा म्हणणं हाच तर परमार्थ आहे. याच्याकरता पुन्हा ज्ञानेश्वरी सांग. माऊली वर्णन करतात कृष्णाचं, विश्वरूप पाहत असताना वर्णन करतात. काय अर्जुनाचं भाग्य, न कधी तपश्चर्या केली, न कधी नीट बोलला. अर्जुनाची अवस्था हे सगळं अर्जुनाने कबूल केलेलं आहे. हे कृष्ण, हे यादव, हे सखे, अरे तुरे बोलणारा अर्जुन भगवान कृष्णाबरोबर. आणि ज्यावेळेस विश्वरूप पाहण्याचा प्रसंग आला लिहितात त्या ठिकाणी, का देव याच्या संग भाळला असं काही कळत नाही. कशाबद्दल भाळला असेल, कशाबद्दल विश्व, प्रत्येक अध्यायामध्ये संजयच्या तोंडातून उद्गार आहे, कशा करता देव भाळलेला आहे. योगी तर तिकडे तपी ज्ञानी, एरवी योगिया हा नाडळे, ज्ञानाकडे जात नाही, योग्याकडे जात नाही. अर्जुनामध्ये का गुंतलेला आहे हा. एक वाक्य इतकं सुंदर आहे संजयाच्या मुखातून आलेलं, श्रीकृष्ण स्वीकारते तया ऐसा भाग्योदय. भगवंत ज्याचा स्वीकार करतात, श्रीकृष्ण स्वीकारायचे तया ऐसा भाग्योदय होय. फक्त बदल करा, माऊली स्वीकारायचे तया ऐसा भाग्योदय होय. आणि हे जगातलं त्रिकाळ सत्य आहे की तुकोबराय कबूल करतात, मी संस्कृत शिकलो नाही, कोणत्या विद्वानाकडे अभ्यास करायला गेलो नाही, कोणाकडे गेलो नाही, फक्त आली मुखा वाटे अमृत.
आणि याच्या मोबदल्यामध्ये उत्तीर्णता येईल. सगळा जन्म जरी माऊलीला अर्पण केला तरी उत्तीर्णता होत नाही. ही ज्ञानेश्वरी म्हणजे तुकोबाराचं जीवन आहे. म्हणून वेदांत समजण्यापेक्षा शास्त्र समजण्यापेक्षा संत समजण्याकरता आपण आळंदीत आलो. ते समजले तर वारीच असतात. त्याच्यामध्ये महाराज ते तुकोबारायांचं ज्ञानोबारायांचं ठीक आहे. तुकोबारायांवर कृपा केली, त्यांच्यासाठी अमृत वचने आले. आम्ही संसारातली माणसं आहेत, अगोदर चुका करून बसलेले आहेत. आमचं कसं व्हायचं? शेवटच्या चरणी असा आहे. बाई जी असते ती शीलवान असते, बरोबर. 2-2.5 वर्षाचं कोणाचंही पोरगा असलं, रडत असलं, कोणतीही बाई उचलू शकते. तिला काही वाटणार आहे का? बोला ना. 2-2.5 वर्षाचं कोण, काळा असेल, गोरा असेल, मुलीचं लग्न झालं असेल नसेल, बाईचं लग्न झालं असेल नसेल, तो तिचा प्रश्न आहे. पण 2-2.5 वर्षाचं दुसऱ्याचं पोरगं रडतंय म्हटल्यानंतर तिच्या मनामध्ये दया येणार, ती उचलणार त्या लहान मुलाला. आणि तरुण मुलगा 30-35 वर्षाचा तो रडत बसलेला आहे, बाई बघणार. हा ज्ञानेश्वरीचा अर्थ आहे. तुम्ही जेव्हा ज्ञानेश्वरीकडे बाळ म्हणून जाल ना, शृंगारीले बाळ, तुम्ही कोणाचे आहात त्याला काही दिले गेलं नाही. तुम्ही कोणत्या जातीतले आहात, कोणत्या धर्मातले आहात. तुकोबाराचे शब्द किती गोड आहे, शृंगारीले बाळ. ज्ञानोबारायांनी तुकोबाराला शृंगार केला, बाळ. आपण जेव्हा ज्ञानेश्वरीकडे जातो ना, ही ओवी कशी आहे, हिचा अर्थ कसा आहे, ज्ञानेश्वरी कशी बघणार तुमच्याकडे? ती ज्ञानेश्वरी बघत शिलवान आहे. विठ्ठल तिचं रूप तर सोडा, तिचा चेहरा ज्ञानेश्वरी दाखवणार. आणि महाराष्ट्राचे दुर्भाग्य, ज्ञानेश्वरीकडे आई म्हणून कोणी पाहत नाही, ग्रंथ म्हणून पाहतात. आपण मोठ्या असतो. ह्या ओवीचा अर्थ असा आहे, ह्या सिद्धांताचा अर्थ असा आहे. मोठे झालात तुम्ही, तुमच्यासाठी ज्ञानेश्वरी नाही. हे आमचं वारकरी विठो माझा लेकूर. वारकरी संप्रदाय हा शहाण्याचा संप्रदाय नाही, लेकूरवाळा संप्रदाय, प्रेम प्रधान जीवन जगणारा संप्रदाय. तुका म्हणे मोक्ष आहे अलीकडे, मोक्षाला सुद्धा अलीकडे मांडणारा आणि प्रेमाला देवापेक्षा श्रेष्ठ मानणारा त्या ज्ञानोबाराचे आपण पायी आहोत. ज्ञानाचे नाहीत आपण.
आणि ही चूक आहे आपली की ज्ञानाला महत्व देतो आणि माऊलीच्या प्रेमापासून वंचित होतो. आपल्याला ध्येय कळत Oh